मोठी लढाई असेल या लढाईकडे आपण बोलतोय. स्वप्नील काय सांगशील या दोन संघाबद्दल? नक्कीच अतिशय चांगला सामना होईल यात मात्र शंका नाही या. ज्या रीतीने दोन संघ आमने सामने आलेत, कारण हरिग्राम संघानं या स्पर्धेमध्ये सलग 3 वर्ष सुपर 12 मध्ये हार पत्करल्या आणि पुन्हा एकदा चौथ्या पर्वामध्ये हा संघ उतरलाय. आणि इथून मात्र पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका सजवलाय. मात्र क्षेत्ररक्षण फार चांगल्या 2 धावा जर कंप्लीट केल्यात आणि या 2 धाब्यानं मात्र डावाची सुरुवात आपण पाहतोय. सुंदर सुरुवात झाली चांगल्या. खरं तर उमेदीनं मैदानाच्या आतमध्ये ब्राह्मण करले म्हटलं तर मग त्यांची ताकदवर फलंदाजी ही त्यांची ओळख आहे. आणि त्याच खरं तर फलंदाजीकडे आता सर्व प्रेक्षकांच्या लक्षवेधी नजरा लागलेत. गोलंदाज तयार होतोय यावेळेला ओव्हर द विकेटनं. चांगली गोलंदाजी पहा. अपील आहे हरिग्रामची गोलंदाजी त्यांची ताकद आहे. त्यामुळे ही लढाई काटेकी टक्कर असणार आहे. ही लढाई इट का जेव्हा पत्थरचे असणार आहे तेल मात्र शंका नाहीये. नक्कीच सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही या. ज्या रीतीने सामना चालू या यावेळेस मात्र बॅटच्या मधोमध आउट ऑफ द पार चेंडू जाईल सीमा पार. 6 धाब्यांसाठी हा टोकलाय बिगेट षटकार. सुपर फलंदाजी आहे. अप्रतिम फलंदाजी. अटॅकिंग मोड ऑन आहे. ऑन साइडच्या दिशेमध्ये भेडकावलेला आकाश मार्गाने संचार करत नितेशदादा भस्मांच्या कटआउटच्या डोक्यावरून हा बॉल छूमंतर फरार झालाय. धावा आल्यात तिकडे 6 न धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरसावताना पाहायला मिळते. या 6 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या 8 अंकावरती आहे. प्रमुख गोलंदाज रवी ठाकरेवरती आक्रमण म्हणजे येणाऱ्या गोलंदाजावरती थोडंसं आव्हान असेल गोलंदाजी करण्यासाठी. जर का सागर वाघे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अंतिम क्षणापर्यंत थांबला तर धावांचा पाऊस पाडला जाईल. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आहेत ते खास करून आणि त्यांच्याकडे एक शैली आक्रमक आहे. पहा किती चांगल्या पद्धतीनं मादक सौंदर्य. चांगला मादा या खेळाडूचा. फिल्डिंग खूप छान तिकडे थर्ड मॅन मध्ये. अगदी आपण पाहतोय फिल्डरनं जीवाच्या आकांतानं प्रयत्न केलेत आणि अंतिम क्षणापर्यंत आपण पाहिलं की एक रेस लागली होती तिकडे. एक खेळाडू मध्ये आणि चेंडू मध्ये. अखेरकार ती रेस मी म्हणेन खेळाडू जिंकले. त्यांनी बॉलला अडवलं आणि आपल्या संघासाठी मी म्हणेन काहीशा धावा वाचवल्या. 2 आल्या तिकडे. 2 धावसंख्या 3 आल्यात. ओके 3 आल्यात. 3 धावसंख्या एकेरी अंकातून दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते. एकूण 11 धावा आता धावफलकावरती आहेत. अतिशय चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. रवी ठाकरेवरती आक्रमण आणि पुढचा चेंडू अतिशय वेगवान चेंडूची सफर कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता. सुपब गोलंदाजी आहे. अप्रतिम भूमिका आपल्याला पाहायला मिळते तिकडे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार होतोय पुढचा बॉल टाकण्यासाठी. ओव्हर द विकेटनं फास्टेस्ट गोलंदाजी आहे. चान्स बनली होती तिकडे. जीवनदान देणं यांची रासलीला कदाचित माहिती नसावी त्यांना. अशी अनेक सारी जीवनदानं आपण पाहिलेले आहेत. मग अशी जीवनदानं ज्यामध्ये मग सर्वात मोठा उदाहरण म्हटलं तर मग मोहम्मद गौरी भारतावरती चालून आला आणि त्याला 17व्याला जीवनदान पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं होतं. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण मोहम्मद गौरीवरती चालून गेले होते त्यांनी त्यांना पकडलं आणि त्यांना जीवनदान नव्हतं दिलं. त्यांना सरसकट कत्तल केली होती. जवळजवळ आपण पाहिलं त्यांच्या शरीराचे 200 ते 300 तुकडे केले होते. आणि त्यावेळेला मोहम्मद गौरी म्हटला की जीवनदानाची किंमत मला माहिती आहे म्हणून मी त्यांना जीवनदान देत नाही. आणि तिथून आपण पाहतोय हे जीवनदान अशीच असतात. जीवघेणी जीवनदान असतात. जीवनदान आपल्याला परास्त करतात आणि पराभवाला सामोरं जावं लावण्यास भाग पाडतात. नक्कीच आपण पाहतो ज्या ठिकाणी फलंदाज बंटीला जीवदान मिळालंय आणि त्या संधीचं जर का सोनं केलं तर हरिग्राम संघाला मात्र कुठे का होईना बॅकफुटला फेकलं जाईल. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती बाबू पारदीला आपण पाहतोय. ज्या हरिग्राम संघाने सलग 3 वर्ष या स्पर्धेमध्ये मात्र संघर्ष केलाय. मात्र पुन्हा एकदा स्वप्न घेऊन उतरलाय मैदानाच्या आतमध्ये आणि ते स्वप्न पूर्ण होईल का हे देखील पाहावं लागेल. स्वप्नवत आहेत. स्वप्न दंडवत आहेत. आणि आपण पाहिलं तर मैदानामध्ये त्यांची गोलंदाजी आपल्याला तितकीच धमाकेदार पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 रवी ठाकरेचं महागडे राहिलं थोडंसं. एकेरी अंकातून दुहेरी अंकामध्ये धावा आल्या होत्या तिकडे 11. त्यानंतरचा आताचा षटक क्या बात आहे. हिम्मत दे मर्दा तो मदत दे खुदा. हा खेळाडू याला मिळालं होतं जीवनदान. लेफ्ट हँडेड खेळाडू खास करून आपण जर पाहिले तर मग ते ताकदवर असतात. एका बाजूला नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे जो जखमी शेर आहे, घायल शेर आहे, त्याला जीवनदान मिळालं होतं. परंतु तो एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आता मात्र इथे राज करण्यासाठी आलाय आजच्या रात्रीमध्ये सागर वाघे. त्यानं ठोकलेला हा एक धमाकेदार प्रहार. या षटकारानं मात्र पुन्हा एकदा चांगली धावसंख्या आपण पाहतोय. तब्बल 17 या अंकावरती अशुभ आकडा 17चा खतरा. इथून मात्र जर का साजेदारी तोडण्यात प्रयत्न केला, एखादा ब्रेक थ्रो जर का निर्माण केला तर पुन्हा एकदा
हरिग्राम संघ वापसी करेल यात मात्र शंका नाही या. त्यासाठी मात्र गोलंदाजाला थोडासा सल्ला मसला देत असताना रवी ठाकरे आपण पाहतोय ज्या रीतीनं चेंडू फेकला मैदानाच्या बाहेर 6 धावांकडे आणि इथून मात्र पुढचा चेंडू कशा रीतीने फेकला जाईल हे देखील पाहावं लागेल. खेळाडू तयार आहे. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न तिकडे आपण पाहतोय. अरुण बॉल वरती गेलेत 0-3-0 आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर फिल्डिंग छान पाहायला मिळाली. हरिग्राम संघ आपण जशी चर्चा केली की सलग 3 हंगामामध्ये अंतिम 12 पर्यंत पोहोचले, परंतु त्यानंतर मात्र मग क्वार्टर फिनालेच त्यांच्या हातातून निसटलेत आणि मग आज ते आपण स्वप्न त्यांचं पाहतो. अशी स्वप्न आपल्याला विश्वचषकामध्ये पाहायला मिळतात. इंडिया सेमीफायनलला गेल्यानंतर परास्त झाल्यानंतर खूप दुःख होतं. हातामध्ये चान्स बनली आहे, लॉंग ऑन मध्ये सापलं, अडकला जातोय खेळाडू आणि बाद होईल यावेळेला फलंदाज लेफ्ट हँडेड खेळाडू सागर वाघे. यावेळेला मात्र 7 मध्ये 19 योगदान देत असताना आता माघारी परततोय. पाहतोय ज्या ठिकाणी गोलंदाजाला थोडंसं का होईना मात्र सल्ला मसला देत असताना कानमंत्र दिला होता रवी ठाकरेनं आणि त्या जाळ्यामध्ये अडकला आपण पाहतोय सागर वाघे हा फलंदाज. ज्या सागर वाघेनं जबरदस्त बॅटिंग केली होती मात्र इथून धावांवरती मात्र पुन्हा एकदा थांबवलं जाईल का आपण पाहतोय. ज्या अनुषंगानं विकेटचं पतन राहिले गेले आपण पाहतोय आणि इथून जर का पाहिलं गेलं संघाची टोटल धावसंख्या 19 अंकावरती आणि या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 2 चेंडू जर का चांगले फेकले तर मात्र अप्रतिम वापसी पाहायला मिळेल. बाबू पर्दीचं षटक आपण पाहतोय, चांगलं षटक आहे ज्यामध्ये जरूर एक मोठा फटका आला होता, परंतु त्यानंतर बॅकअपची भूमिका त्यानं साकार केलेली आहे. 11.40 सरासरीनं फलंदाजी करवल्याची आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं कम्प्युटरचा अहवाल आहे की 33 पर्यंत पोहोचू शकतात जर याच सरासरीनं फलंदाजी केली तर. आणि 3 षटकामध्ये मी म्हणेन त्या धावा पुरेशा आहेत सध्याच्या घडीला, कारण एंडिंगच्या मॅचेसमध्ये आपण कमी धावा बनताना पाहिल्यात आणि त्या धावा चेस झाल्यात. खास करून हा इतिहास आहे आजच्या 2 रात्रींचा. आजची 3री रात्र आहे. परवाच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं की वाजेपूर थ्री हा संघ क्वालिफाय झाला. कालच्या रात्रीमध्ये धामणी संघ आपण पाहतो आयोजकांचा संघ क्वालिफाय होताना आपण पाहिल्या रात्रीमध्ये जबरदस्त खेळ राहिला होता. आणि आजची रात्र आहे, मग या रात्रीमध्ये कोण जाईल ही चर्चा मात्र आहे. टॉप 6 मध्ये नामांकन कोणाला मिळणार, त्यामध्ये 2 एक धामणी एक वाजेपूर. आता इथून आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या आहे ती म्हणजेच 20 धावा, जिकडे 21 धावा आपण पाहतोय फळकावरती. शेवटचा एक बॉल आहे षटकामधील. फिल्डर आहेत, फिल्डिंग छान तिथे पहा, अप्रतिम भूमिका. अशा पद्धतीने आता या षटकाचा खेळ संपत आहे. 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते. टोटल धावा फलकावरती 11.00च्या सरासरीनं एकूण 22 धावा आपल्याला धावपटलावरती पाहायला मिळतात. अप्रतिम आपण पाहतोय चांगली धावसंख्या यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळाले. मात्र अंतिम षटक कमबॅकिंग राहील का हे देखील पाहावं लागेल की अंतिम षटकामध्ये चांगली बॅटिंग करून एक चांगलं टोटल यावेळेस सेट केलं जाईल ब्राह्मण करवले टीमच्या माध्यमातून. हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल आपण पाहतोय. आणि अंतिम षटकामध्ये संजय या गोलंदाजाला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आणि अंतिम षटक जर का कमबॅकिंग आला, जर का 30 या धावसंख्येच्या आतमध्ये रोखलं तर निश्चित स्वरूपात एक पुन्हा एकदा चांगली वापसी पाहायला मिळेल. उजव्या हाताचा फलंदाज झालाय नवीन खेळाडू आशीर्वाद. मागील मॅच मध्ये हल्ला कल्लोळ फलंदाजी झाली होती. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज संजय पारदेवरती दिली जबाबदारी. हा खेळाडू देखील चांगला खेळाडू आहे. मागील मॅच मध्ये एक घटना घडली की गोलंदाजी करत असताना आपण त्याचा हँड ग्लोव्स पडताना पाहिलं होतं. नो बॉलला सामोरं जायला लागलं होतं. यावेळेला गॉगल परिधान करून गोलंदाजी होती आणि ती गॉगल त्याच्यासाठी मी म्हणेन गरजेचं आहे गोलंदाजीसाठी. मग तिला अडकवणं आणि त्यानंतरच्या गोष्टी आपण जर पाहिलं तर चांगल्या आहेत मैदानामध्ये. एरवी किंबहुना आपण पाहतो की अनेक गोलंदाज गॉगल काढून गोलंदाजी करतात. खास करून मग आम्ही देखील मैदानामध्ये आपण पाहतो की गॉगल काढून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. नंबर मोठा असल्या कारणास्तव मग तिथे आपण पाहतो त्या गोष्टी शक्य होत नाहीत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं गेलं संजयला आपण पाहतोय चांगला प्रयत्न राहिला. पहिला चेंडू अप्रतिम फेकलाय आणि पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल आपण पाहतोय कमबॅकिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन, अतिशय सुंदर फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोड्याशा चुका मात्र पैकी अचूक आल्या आणि इथून मात्र मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या वाढेल. पुढच्या आकड्यावरती 24 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये खेळतायत ब्राह्मण करवले संघाचे खेळाडू. 2 ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात. पहिल्या हाफचा खेळ पूर्वार्धामध्ये सुरू आहे खेळ आणि पहिल्या डावामध्ये अगदी फर्स्ट सेशन मध्ये त्यांची चांगली दिमागदार फलंदाजी पाहायला मिळते. ओ हो 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 हो, चांगला फटका गॅप मधून काढायचा प्रयत्न परंतु नाही. बाबू आडवे गेलेत बॉलच्या. फेकी छान पाहायला मिळते. करंट खूप आहे या खेळाडूमध्ये. खास करून हरिग्राम संघ म्हटला तर मग बाबू पारदी या संघाचा ट्रम्प कार्ड खेळाडू आहे. नक्कीच कारण ज्या रीतीने क्षेत्ररक्षण असो गोलंदाजी असो
फलंदाजी असो अप्रतिम खेळ दाखवला आजच्या रात्रीमध्ये आणि इथून मात्र पूर्णपणे प्रभावित करत असताना प्रेक्षक वर्गांना गोलंदाज आपण पाहतोय संजय अद्यापर्यंत फार चांगली गोलंदाजी आहे. 3 खर्च केलेत त्यानं आणि आत्ताचा बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी, कौतुकास्पद. डेथवर स्पेशालिस्ट गोलंदाज कसा असावा याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये संजय नावाचं. नक्कीच ज्या रीतीने गोलंदाजी केली जाते अंतिम स्लॉगरच्या हाणामारीच्या षटकामध्ये आणि मात्र कोणत्याही प्रकारची हाणामारी करू दिली जात नाही आणि अद्यापर्यंत पूर्णपणे संघर्ष केला जातोय करोली टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र सलगचा दुसरा डॉट चेंडू आपण पाहतोय. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणतोय. माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुड लाईन आणि गुड लाईनचे बॉल त्यानं रिलीज केलेत. अधिकतम स्तरावरती आपण पाहतो की या बॉलवरती धावा बनत नाहीत. निर्धाव चेंडू फारसे येतात. शेवटचा एक बॉल आहे शिल्लक. काय रहस्य असेल या बॉल मागचं पाहूयात शेवटच्या अंतिम बॉलवरती. फटका खेळला हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहेत, विकेट किपर झेल टिपलाय. शेवट गोड केलाय गोलंदाज संजयनं. 3 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय. एकदा गोलंदाजी आवडले असेल तर या शेवटच्या गोलंदाजासाठी एक चांगला आवाज झालाच पाहिजे हरिग्राम प्रेक्षक. क्या बात आहे, क्या बात आहे. दर्दी प्रेक्षक स्पर्धा चरणशी गेला. अप्रतिम खेळाची भूमिका. पहिल्या इनिंगचा खेळ संपत आहे. या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर एकूण धावा बनल्या त्या म्हणजेच 25 आणि 26 धावांचं टार्गेट सेटअप करण्यात आलेलं आहे. नक्कीच पुढच्या इनिंगसाठी आपण जाऊयात स्वप्नील यांच्याकडे. थँक्यू सो मच. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आपण पाहतोय. ब्राह्मण करवले संघ 25 धावा बनल्यात आणि 26 धावेची गरज असलेली आपण पाहतोय. श्री गणेश हरिग्राम टीमला 3 वर्ष स्वप्न अपूर्ण राहिल्या. 4थ्या वर्षी पुन्हा एकदा त्याच जोशानं मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि या 4थ्या वर्षामध्ये स्वप्न पूर्ण होईल का हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह असेल. का पुन्हा एकदा ते स्वप्न अपूर्ण ठेवलं जाईल ब्राह्मण करवलेच्या माध्यमातून. या 18 चेंडूमध्ये 26 धावा जर का वाचवल्या हा इतिहास या स्पर्धेमध्ये रचला जाईल हे देखील पाहावं लागेल. आज मात्र रवी ठाकरे आणि बाबू पारदीला स्वतःवरती विश्वास ठेवून शांत संयमाने खेळ करून या 26 धाब्यांचा पाठलाग कशा रीतीने करता येईल यासाठी मात्र खेळ करणं देखील फार गरजेचं राहील. तर एका बाजूला ब्राह्मण करवले टीमला या 26 धाबा जर का वाचवायचे असतील, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम टिकवून ठेवायचं असेल, सुपर 6 मध्ये जर का आपला प्रवास पुढे वाटचाल करायची असेल तर इथून या 25-26 धाबा मात्र वाचवण्यासाठी कमबॅकिंग गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. आपण पाहतोय पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय अजय वाघे. पहिलं षटक जर का निर्णायक आला तर निश्चित स्वरूपात सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही. कालच्या रात्रीमध्ये देखील सामना अंतिम चेंडूपर्यंत आम्ही पाहिला होता आणि त्या ठिकाणी सामना जिंकला आपण पाहतोय धामणी टीमला आणि परास्त केलं चापेवाडी खारघर टीमला. आणि इथून आपण पाहतोय सामना मैदानाच्या आतमध्ये हरिग्राम आणि ब्राह्मण करवल्या. उत्तरार्धातील पहिला चेंडू अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय. क्रॅकिंग शॉट नजाकत आपल्याला पाहायला मिळाली आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धाब्यांसाठी हा शानदार चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं डावाची सुरुवात 26 बनवायच्या होत्या, त्यामधून 4 तर आल्यात म्हणजे राहिल्या बाकी आता 22. आणि इथून मात्र पाहावं लागेल गोलंदाज अजय वाघे कमबॅक करून देईल का आपल्या टीमला हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. इथून मात्र कमबॅकिंग गोलंदाजी जास्तीत जास्त डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज, इथून जेलची संधी. हा जेल मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. पहिला धक्का लागेल
श्री गणेश हरिग्राम टीमला 4 अंकावरती या. सामना मात्र अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही या. ज्या रीतीने पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. 18 चेंडू मध्ये जर का या 26 धावा बनल्या नाही हरिग्राम टीमला, तर आज मात्र झोप लागणार नाही या, यात मात्र शंका नाही या. मात्र प्रयत्न ब्राह्मण करवले टीमच्या माध्यमातून देखील करणं तेवढेच गरजेचं राहील, कारण त्यांना देखील हा सामना तेवढाच महत्वाचा आपण पाहतोय. जर का या 26 धावा वाचवल्या तर त्यांच्या देखील आठवणीतील हा इतिहास रचला जाईल आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. आणि त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज वन डाऊन साठी यावेळेस आपण पाहतोय रमेश पारदिया. रमेश पारदेसाठी हा चेंडू इथून आपण पाहिलं गेलं पंचांकडे दाद जरूर मागितल्या, मात्र डॉट चेंडूची सांगता एक डॉट चेंडू पूर्णपणे दबाव निर्माण करेल. आणि जर का जास्तीत जास्त डॉट चेंडू आल्या फलंदाजाला दबावामध्ये बॅटिंग करत असताना जर का निश्चित स्वरूपात बॅकफुटला फेकला जाईल, यात मात्र शंका नाही या. मात्र त्यासाठी प्रयत्न किती केले जातील हे देखील पाहावे लागतील. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट आपण पाहतोय, रिस्की धाव डेंजर झोनला रवीला आपण पाहतोय. डायरेक्ट हिटचा जर का प्रश्न मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट झाला असता तर काम तमाम बनून गेलं असतं आपण पाहतोय. आणि इथून मिळाली एक सिंगल धाव. या सिंगलच्या सायन्स संघाची टोटल धावसंख्या 5 अंकावरती आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर देखील अद्यापर्यंत फार चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज अजय वाघेना, ज्या ठिकाणी 4 चेंडू फेकलेत आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 5. म्हणजे अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. आणि 2 चेंडू समोर रवी ठाकरे, जर का रवी ठाकरेची विकेट या 2 चेंडू गणिक आली तर निश्चित स्वरूपात सामना ब्राह्मण करवले संघ आपल्या बाजूनं झुकवेल, यात मात्र शंका नाही या. मात्र या 2 चेंडू गणिक जर का एखादा विकेट आला रवी ठाकरेच्या बॅटमधून तर सामना पुन्हा एकदा विजयाच्या समयेत घेऊन जाईल हरिग्राम संघ. आपण पाहतोय काय घडणार काय बिघडणार, हे 2 चेंडू आपल्याला भरपूर काय सांगून जातील. अतिशय सुंदर फटका, गॅप शॉट सिलेक्शन, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्याला बीट करून चेंडू जाईल सीमा पार, बिग हिट षटकार. टाळ्यांचा कडकडाट आपण पाहतोय, का होऊ नये. 4 रीतीने बॅटिंग केली आज आपण पाहतोय रवी ठाकरेंना, पूर्णपणे प्रेक्षक वर्गाची मनं जिंकली. अक्षरशः गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं राहिल्या. आणि आता शेवटच्या मोमेंटला सामना आपण पाहतोय 11 धावा यावेळेस मात्र लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कमालीचा फटका, बॅक टू बॅक दुसरा बिग हिट, टोकला षटकार. आणि सामना आपण पाहायला गेलं विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना श्री गणेश हरिग्राम संघ आपण पाहायला गेलं या स्पर्धेचा आपण पाहिलंय तब्बल हा 4थं वर्ष आपण पाहतोय. आणि सलग 4थ्या वर्षामध्ये त्याच जोशाने हा संघ उतरला मैदानाच्या आतमध्ये. मी त्यांचं देखील कौतुक करेन, कारण ज्या रीतीनं 3 वर्षामध्ये त्यांना क्वार्टर फायनल परास्त व्हावं लागलं होता, मात्र इथून तो स्वप्न पुन्हा एकदा घेऊन उतरला मैदानाच्या आतमध्ये. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीला कुठे का होईना यश लाभत असताना. आणि इथून आपण जर का पाहिलं गेला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि संघाची टोटल धावसंख्या तब्बल 17 धावा. आणि इथून समीकरण सोपं झालं आपण पाहतोय अंतिम 12 चेंडू आणि गरज असेल 9 धावसंख्येची. इथून या 12 चेंडू मध्ये 9 धावा वाचवल्या जातील का हे देखील पाहावं लागेल. जर का या 12 चेंडू मध्ये 9 धावा वाचवल्या तर हा इतिहास निश्चित स्वरूपात या सुवर्ण पानावरती या मैदानावरती लिहिला जाईल. आणि इथून मात्र पाहावं लागेल प्रल्हाद वाघेला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती. सामन्याचा निर्णायक षटक, जर का कमबॅकिंग गोलंदाजी आली तर सामना अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अन्यथा जर का चांगली बॅटिंग केल्या तर सामना एखादा षटक राखून जिंकला जाईल हरिग्राम संघ, हे देखील पाहावं लागेल. मात्र काय घडेल काय बिघडेल हे निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर फटका ऑन कार्पेटनं ऑन साईडला लॉंगांचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत येईल, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आणि तोपर्यंत या 2 धावा आपण पाहतोय हरिग्राम टीमला देखील कळून चुकलाय. डबल सिंगलला जरी प्राधान्य दिला तरी देखील सामना जिंकता येईल आणि त्यासाठी हा प्रयत्न केला जातो आपण पाहतोय. या 2 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या 19 अंकावरती आहे. आणि इथून आपण पाहिल्या गेल्या 11 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज असेल आपण पाहतोय हरिग्राम की करवल्या, हे देखील पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातोय आणि इथून मात्र मिळेल एक सिंगल धाव. आणि समीकरण सोपं होत असताना येणारे 10 चेंडू आणि अवघ्या 6 धावसंख्येची गरज असेल. षटकार मारून सामना जिंकला जाईल का पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट खेळून डबल सिंगलला प्राधान्य देत
सामना पुढे घेऊन गेला जाईल हे देखील पाहावं लागेल. मात्र रवी ठाकरे या मैदानाच्या आतमध्ये या. इथून जर का पाहायला गेला रवी ठाकरेची ओळख राहिली आजपर्यंत बिग हिट आणि मोठे फटके मारण्यासाठी मात्र ओळखलं जाता. षटकार मारून सामना फिनिश करेल का, नवीन इतिहास रचला जाईल का या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये जाण्यासाठी मात्र इथून प्रयत्न केले जातील का करवली टीमच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. रवी साडे हा चेंडू कमालीचा फटका आपण पाहू शकाल एलिमिनेशन कमी आणि इथून मात्र जेल टिपला जातोय. विकेटचं पतन आणि सामना अद्याप बॅलन्स आपण पाहतोय. सामना सोडायला तयार नाही आपण पाहतोय ब्राह्मण करवले संघ. ज्या ठिकाणी आपण पाहिलं 12 चेंडू समीकरण सोपं होतं आता समीकरण आपण पाहिलं गेला 9 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असेल. इथून रवी ठाकरेचे विकेट मात्र भरपूर काही सांगून जाईल हरिग्राम टीमला आपण पाहतोय. चला फलंदाज पाठवायचे आपण पाहतो ज्या रिदम मध्ये मॅच चालली आपण पाहतोय अतिशय रोमांचक स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलाय. असं वाटलं होतं सामना एकतर्फे जिंकला जाईल हरिग्राम टीमच्या बाजूने मात्र एवढ्या सहजासहजी हार मानणारा ब्राह्मण करवले संघ देखील नाही हे दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये कारण त्यांनी देखील आज पूर्ण रात्रभर जबरदस्त खेळ दाखवलाय आणि त्याच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये झुंज देत असताना नवीन फलंदाज यावेळेस दाखल होईल आपण पाहतोय संतोष पारदे आपण पाहू शकाल. प्रेक्षक वर्ग देखील विचार करत असतील की सामना कोण जिंकेल, कोणता संघ सुपर 6 मध्ये जाईल, कोणता संघ सुपर 6 मध्ये जाणारा तिसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल. ज्यासाठी प्रेक्षक वर्ग मात्र ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी मात्र उभे राहिले आहेत कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा आपण पाहतोय. मात्र गोलंदाज प्रल्हादचं कौतुक करेन ज्या रीतीने गोलंदाजी केली जाते आपण पाहतोय. समोर नवीन फलंदाज संतोष साठी चेंडू अतिशय सुंदर फटका आणि चेंडू फेकून दिला आहे आपण पाहतोय. स्क्वेअर लेग रिजन मधून 4 धाब्यांसाठी हा दमदार चौकार विजयाच्या दिशेनं संजीवनी देणारा हा चौकार आपण पाहतोय. संघाची टोटल धावसंख्या पाहिले गेले 24 धावा. आता 8 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज असेल. या 2 चेंडू मध्ये सामना फिनिश केला जाईल का पुन्हा एकदा कमबॅक करेल गोलंदाज हे देखील पाहावं लागेल. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतो हरिक्रम संघ. दोन धाबेची गरज असताना विनिंग शॉट सामना जिंकला श्री गणेश हरिग्राम संघ अभिनंदन. आणि 4थ्या वर्षामध्ये या संघाचं स्वप्न पूर्ण झालंय आणि जल्लोष आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. अभिनंदन हरिग्राम संघ.